is me. You're right. She hates me. Lekha hates me. Lekha hates me. का असं? She hates me. एवढं प्रेम करतो मी तिच्यावर तरी she hates me. Lekha hates me. Thanks a lot, यश. Thank you. माझ्या लेखाला सांभाळल्याबद्दल. लग्न होऊन सुद्धा तिला स्पर्श न केल्याबद्दल. You are right. She hates you. She hates you because she loves me. Yes, she loves me. लेखा फक्त माझी आहे. या समीर पंडितची यश आणि लेखा कल्पनाच करवत नाही मला. लेखा फक्त समीरची आहे. येस, मला माझी लेखा परत मिळाली. येस, माझी लेखा मला परत मिळाली. ताई, त्यांनी मला ओळखलं एवढं नक्की. पण मग त्याने तुला ओळख का नाही दाखवली? असाच आहे तो, सगळं मनात ठेवणारा. ताई, तो यश समोर आपली ओळख कधीच दाखवणार नाही. तरी तू सांभाळून राहा. असल्या आतल्या गाठीच्या माणसांची ना भीतीच वाटते मला. नाही ताई, समीर तसा नाहीये. त्यांनी जर यश समोर आपली ओळख दाखवली असती तर माझ्या लहानपणीचा विषय निघाला असता. आणि कळत नकळत कोणी चुकून काही नको ते बोललं असतं तर. आता तो गप्प आहे, पण नंतर यशा त्याने सगळं सांगितलं म्हणजे? तो नाही सांगणार, मला माहितीये. ताई, त्यांनी नेहमी माझ्या भल्याचाच विचार केला. माझं लग्न यशशी व्हावं म्हणून त्यांनी किती प्रयत्न केले. तो असं का करेल? तरी सुद्धा तू सांभाळून राहा बाई. माझ्या ना मनात काहीतरी भलतेच विचार येतात. ताई, तो असा नाहीये, मला माहितीये. खरं तर मला त्याच्याशी बोलावंसं खूप वाटतं. ज्या दिवशी मी मनोरमा मावशीकडे गेले होते ना, आणि जेव्हा मला कळलं की हाच समीर आहे, तेव्हा मला खरंच त्याच्याशी खूप बोलावंसं वाटत होतं. पण यशमुळे मी आपली ओळख नाही दाखवू शकले. नाही ओळख दाखवलीस ना तेच बरं आहे. लेखा, तुला स्वतःच्या डोक्याचे ताप आणखीन वाढवून घ्यायचेत का? आणि असंही आता तुझं लग्न झालंय. यापूर्वीच्या आयुष्यात काय घडलं ना ते सगळं विसरून जा. मी पण तेच ठरवलंय. आपल्याला समीर कधी भेटलाच नाही असं समजून सगळं विसरून जायचं. त्यांनी तुला ओळखलंय, पण तूही त्याला ओळखलंयस त्याला माहितीये का? माहित नाही. असेल किंवा नसेलही कदाचित. पण मी आता ठरवलंय, शक्य तितके दिवस आपली ओळख त्याला जाणवू द्यायची नाही. आणि तेच बरं आहे. पण ताई, आपली ओळख त्याला दाखवावी, त्याच्याशी बोलावं असं मला खूप वाटतंय. लहानपणापासूनचे खूप उपकार आहेत त्याचे माझ्यावर, जे मी आयुष्यभर कधीही विसरणार नाही. आणि आज इतके दिवसानंतर जेव्हा तो माझ्या समोर आलाय, तेव्हा त्याला बघितल्यानंतर माझ्या मनात काय होत असेल याची कल्पना नाहीये तुला. मला खरंच खूप वाटतंय की त्याच्याशी जाऊन बोलावं. तू बोलणार नाहीस ग, पण त्यांनी या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतला तर? तो नाही घेणार. मला माहितीये ना, तोही त्याचं तोंड बंदच ठेवे याची खात्री आहे मला.
माफ कर यश. लेखा तुझी होऊ शकत नाही. ती तुझी होऊ शकत नाही कारण ती तुझी कधी नव्हतीच. ती फक्त माझी आहे. फक्त माझी आहे ती. या समीर पंडितची. आणि आता तुला आमच्या मार्गातून दूर जावं लागेल. हो, कारण मला माझी लेखा परत हवी आहे. बोल ना, देशील ना मला माझी लेखा परत? हा, बोल ना, देशील ना मला माझी लेखा परत? बोल ना. आय लव्ह यू लेखा. लेखा आय लव्ह यू. आय लव्ह यू लेखा. No! No, you can't love her. You can't love her कारण लेखा फक्त माझी आहे. फक्त माझा अधिकार आहे तिच्यावर. या समीर पंडितचा माझा अधिकार आहे तिच्यावर. You can't love her. इतके दिवस या क्षणाची प्रतीक्षा केली आहे मी. She is mine. लेखा कुठे आहे? ती झोपली. उठवा तिला. मला बोलायचं आहे तिच्याशी. तुला काय वेळ लागलाय? एवढ्या रात्री कुणाच्याही घरी जायचं नसतं. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? मला बोलायचं आहे तिच्याशी. लेखा. ओही नकोस. लेखा झोपली, ती येणार नाही बाहेर. झोपली ती. येऊन आलायस तू? तरीच शुद्धीवर नाहीयेस. जा घरी, जा सकाळी ये. मला आत्ताच बोलायचं. लेखा धाकटी बहीण आहे माझी. तिच्याबद्दल वेडं वाकडं बोललेलं मी सहन करून घेणार नाही. बहीण कोणाची? तुमची? लेखा तुमची कोणीच नाहीये. तुम्ही तिला लहानाचं मोठं केलंय एवढंच. का ताई, आता का गप्प बसलात? मी खरं बोललेलो आवडलं नाही तुम्हाला? हा, आता बऱ्या बोलानं सांगा, लेखाच्या विचित्र वागण्याचं खरं कारण काय ते. हे बघा, लेखा तुमची कोणी नसेल, पण ती माझ्या मित्राची बायको आहे. त्यामुळे माझ्या मित्राला तिच्याबद्दल सगळं खरं खरं कळलंच पाहिजे. तुम्ही माझ्या मित्राला फसवू नाही शकत. तुम्ही यशला फसवू नाही शकत. तू असं बोलतोयस की जशी ती यशची नाही, तुझी बायको आहे. जाऊ शकतोस तू. ताई ताई, मी वाटल्यास हात जोडतो. हे बघा, यशला तुमच्याशी बोलण्याची हिंमत होत नाहीये. अहो, मी त्याच्या वतीने बोलतोय असं समजा वाटल्यास. ताई तुम्हीच सांगा, यश तुम्हाला कसं सांगणार की लेखा त्याला अजूनही जवळ यायला देत नाहीये म्हणून? धक्का बसला ना तुम्हाला खूप? अहो ताई, हे ऐकून मलाही खूप वाईट वाटलं होतं. आता तुम्हीच सांगा ताई, बिचारा यश काय करणार? त्याला किती वाईट वाटलं असेल. आता आपल्याला यशला मदत करायला नको का? सांगा ना ताई, तो बिचारा लेखाच्या वागण्याचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण त्याला मदत करायला नको का ताई? अहो बोला ना ताई, सांगा काहीतरी. मला खरंच काही माहिती नाहीये. ताई प्लीज, हा यशच्या आणि लेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला खरंच काही माहिती नाहीये. जे मला माहिती होतं तर मी सगळं सांगितलंय. ताई तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही ते लपवताय. नीट विचार करा. तुमच्या या एका चुकीमुळे यश आणि लेखा
कायमचे एकमेकांपासून दूर होऊ शकतात. हे जर झालं तर तुम्ही सहन कराल? नाही. तुमच्या या एका चुकीमुळे यश आणि लेखा कायमचे एकमेकांपासून दूर होऊ शकतात. हे जर झालं तर तुम्ही सहन कराल? नाही. नाही, असं होतं का? नाही, हे असं नाही होतं का? मग मी सगळं सांगते तुम्हाला. लेखा माझी सख्खी बहीण नाहीये. मी फक्त लहानाचं मोठं केलंय तिला. पण तिला दुःखी नाही बघू शकत मी. वाचव तिला. मला ताट सहन नाही होते आता. ताई, आता तरी लेखाच्या वागण्याचं खरं कारण सांगाल ना? मला खरं कारण खरंच नाही माहिती. ती माझ्याकडे येण्याआधी तिच्या आयुष्यात काय घडलंय मला खरंच माहिती नाहीये. इतकं सगळं समजल्यावरही तुम्ही आपली जिद्द सोडायला तयार नाही आहात ना? जर तुम्हाला खरं कारण माहित नव्हतं तर खोटं बोलायची काय गरज होती? नाही, ठीक आहे, तुम्हाला खरं कारण माहित नाही आहे ना, पण ते तुम्ही सांगितलं नाही ना, तरी खरं कारण काय आहे ते मला माहित आहे. काय आहे खरं कारण? ते मला माहित आहे, पण मला ते तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. पण एक लक्षात ठेवा, माझ्याकडे असलेली माहिती जर खोटी असेल तर हा लेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी सांगते. लेखाचं लग्न झालंय लहानपणी, अगदी लहान असताना. त्यामुळे थँक्यू ताई, थँक्यू. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर. याची मला खात्रीच होती की ही लेखा माझीच लेखा आहे, पण आता तुमच्या सांगण्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालाय. आता ताई हेही सांगा की लेखाने मला ओळखलं होतं ना? नाही सांगायचंय ना तुम्हाला? ठीक आहे, नका सांगू ताई. पण मग मी यशला लेखाविषयी सगळं खरं खरं सांगून टाकेन. नाहीयेस मी. तू असं काही करणार नाहीयेस. अरे आता लेखाच्या आयुष्यात सुखाचे दिवस आलेत. मी सांगते तुला खरं काय ते. लेखाने तुला ओळखले. तू समीर आहेस म्हणून. अरे हो, माझ्या आधी लक्षात का नाही आलं? म्हणजे ज्या दिवशी लेखा मनोरमा मावशीला भेटली त्या दिवशीच तिला सगळं लक्षात आलं असणार. बघ ना ताई, माझ्यासारखा मूर्ख दुसरा शोधून सापडणार नाही ना.
तिची कणखर दुर्गा आता इतकी दुबळी पडलेली पाहून तिला काय वाटेल? तू तर तिचा आधार होतीस दुर्गा. तूच तिला स्वतःच्या हाताने विहिरीत ढकललंस. नाही, या अपराधाला क्षमा नाही. दुर्गा, तुला जगण्याचा काहीच अधिकार नाही, काहीच नाही. मला माफ कर लेखा, खरंच मला माफ कर. ताई, अगं दार उघड ना. कोणी आहे का? कुठे कुठे गेली असेल ताई? आणि असं दार बाहेरनं बंद करून मी काय करू? यशला फोन करू का? हो, यश. लेखा 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 लेखा, हा सगळा काय प्रकार आहे? दरवाजा बाहेरनं कोणी बंद केला होता? मला नाही माहिती यश. मी सकाळी उठले तेव्हापासून ताई घरात नाहीये आणि दरवाजाही बाहेरनं बंद होता. मला खरंच काही कळत नाही. एक मिनिट लेखा, एक मिनिट, जरा शांत हो पहिले, शांत हो. यश, ताई घरात नाहीये, कुठे गेले माहिती नाही. तुम्ही मला शांत व्हायला काय सांगताय? तुम्ही प्लीज शोधा ना तिला. लेखा एक मिनिट शांत हो. लेखा, मला एक सांग, आडावडी करून काही होणार आहे का? मला आधी हे सांग, ताई घरातनं कधी गेल्या? ते मला कसं माहिती असणार? ताई गेली असेल तेव्हा मी गाढ झोपले होते आणि नंतर उठून पाहिलं तर दरवाजा बाहेरनं बंद होता. मला खूप भीती वाटते. काहीतरी गडबड आहे लेखा. यश, ताई कुठे गेली असेल? अहो, ती असं कधीच करत नाही. काय झालं तर नसेल ना? लेखा, यश प्लीज तिला शोधा ना. मला खूप. लेखा शांत हो लेखा. आणि हा काय वेडेपण आहे? ताईला काही होणार नाहीये. ताई अगदी सुखरूप घरी येणार आहे. शांत हो, मी बघतो काय करायचं ते. शांत हो. मी SP बरोबर जाऊन ताईला शोधतो. तू शांत राहा. हॅलो. हां, कुठे आहेस तू? SP लेखाच्या घरी एक प्रॉब्लेम झाला. तू ताबडतोब लेखाच्या घरी. अरे आता? तू अजून झोपलायस वाटतं. SP हे बघ, लेखाच्या ताई इकडनं अचानक नाहीशा झाल्यात. आपल्याला त्यांना शोधायला जायचंय. तू लवकरात लवकर इथे ये. हा, येतो. येतो म्हणजे केव्हा येतो? ताई परत घरी आल्यावर? तू लवकर ये, आपल्या दोघांना त्यांना शोधायला जायचंय. पण आत्ता? अरे जस्ट उठतोय रे मी. ठीक आहे, मग तू मला डायरेक्टली बाहेरच भेट. आणि हां, निघताना मला कॉल कर. ओके? हा, ओके. याचा अर्थ लेखा घरी एकटी असेल. ठेवू मी? ओके. यश, मला थोडं एक महत्वाचं काम आहे. ते आटपून मग मी तुला भेटेन. ठीक आहे. लेखा, एक तो मी पण, तू काळजी घे. हां, काळजी न करून कसं चालेल? ती बया या इथेच ठाण मांडून बसणार आहे. मग राहू दे ना, तिच्या नवऱ्याचंच घर आहे. तिला वाटलं तर राहील, नाही तर नाही राहणार. मला कळत नाही तुला काय प्रॉब्लेम आहे?
आहे आणि मलाच नाही, ती आपल्याला घरातल्या सगळ्यांना प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. आणि एक दिवस तिने आपल्याला रस्त्यावर आणलं नाही ना म्हणजे मिळवलं. हा उगाच त्रागा करून घेऊ नकोस. मला तर ती पोरगी अतिशय गरीब वाटते, साधी वाटते. ती तुझं आणि त्या मृदुलाचं काय वागणं करणार आहे? हा, उलट तुम्ही दोघी मिळून तिला सळो की पळो करा. छान बोला, तुम्ही मलाच बोला. बायको काय हक्काची असते ना, तेव्हा तिला वाटेल ते बोललं तरीही चालतं. काय बोललो मी तुला? उलट तूच त्या बिचारीला वाटेल ते बोलत होत. छान, तुमच्या दृष्टीने बायकोच वाईट ना, पण तिची काय काळजी करायची तुम्हाला गरजच नाहीये. आणि मुलांशी काय तुमचा संबंधच नाही ना. काय झालं तुला मला सांग, काय झालं? हा, काय खरदा काटायस तू? मला तर तीच बिचारी पोरगी अगदी साधी वाटते. बघितलं, तुम्हाला बायको सोडून सगळे खूप चांगले वाटतात. यश एकटा होता तेव्हाच बरं होतं, पण आता ती मुलगी आल्यापासून तिच्या नादी लागून आपल्याला घरातनं बाहेर काढलं नाही म्हणजे झालं. आणि सगळं प्रॉपर्टीतनं बेदखल केलं तर? ए बाई, ए यश तसला मुलगा नाहीये, तो असं काही करणार नाही. हो का? पण हाच यश एक दिवस तुम्हाला धक्के म्हणून घरातनं हाकलून देतो की नाही बघा. काढू दे, तसे आपण कोण आहोत या घरात? आश्रितच आहोत ना या घरात. आणि समजा त्यांनी तसं केलं तर हे सगळं त्याचंच आहे. बघ, वेळ येईल तेव्हा बघू काय करायचं ते. हे सगळं त्याचंच आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता? अहो, इथे राहून ना सगळ्याचा सांभाळ आपण केलाय, त्याने काय केलंय? खोटं बोलू नकोस. काय केलंय आपण? मला सांग, काय केलंय? या घरात 2 वेळचं बसून नुसतं खातो होतं. रागाने बघू नकोस माझ्याकडे. नाही, माझं हे सत्य तुला कधी पटणारच नाही. मला एक सांग, ह्या घरासाठी, इथल्या प्रॉपर्टीसाठी तू आणि मी काही कष्ट घेतलेत का? सांग ना, सांग. आहे उत्तर? नाही ना? म्हणून म्हणतो, इतरांना दोष देण्यापेक्षा माणसांना आधी स्वतःकडे बघावं. जेव्हा दुसऱ्याला बोट दाखवतो ना, ते उरलेली बोटं आपल्याकडे असतात. कळलं तुला? कामत काकू, ताई तिकडे आली आहे का? नाही नाही, काही नाही, मी नंतर करते. आजी आजी, दुर्गाताई तिकडे आली आहे का? बरं, नाही, मी नंतर करते. सर, तुम्ही हे भेटले नाही का तुम्हाला? सर, लेखा, मी इतका पारखा वाटलो तुला की तुम्हाला सर म्हणावंस? SP सर नाही लेखा, समीर, तुझा समीर. हे काय लेखा, तू माझ्यापासून अशी दूर का जातेस? ओळखलं नाहीस मला? मी समीर पंडित, तुझा समीर लेखा. नाही,
तू मला ओळखलं नाही हे शक्य नाही. कोण कोण समीर पंडित? लेखा का असं करतेस? का मला ओळखू नाही, मला न ओळखल्यासारखं करतेस तू? अगं, तुला तुला मला बघून आनंद नाही झाला? आणि आणि मला बघ, मी कसं तुला भेटून आनंदाने वेडा झालोय. खरं सांगतो लेखा, तू गेलीस त्या दिवसापासून मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाही. फक्त तुझाच विचार केलाय. आणि तू मात्र मला विसरून गेलीस ना? अगं लेखा, तू किती भोळी आहेस. ते लग्न काय लग्न होतं? असं देवळात एकमेकांना हार घालून कोणी लग्न करतं का? खरं लग्न आपण करायचं, अगदी धूमधडाक्यात. नाही, तू काळजी करू नकोस. हे बघ, तुझं लग्न झालंय ना तरी माझी काही हरकत नाहीये. मी तुला स्वीकार करायला तयार. कारण मी प्रेम करतो तुझ्यावर, मनापासून प्रेम करतो. सोडा मला. हे काय लेखा, इतक्या तिरस्काराने का बघतेस मला? प्रेम नाही करत तू माझ्यावर? नाही, मी प्रेम नाही करत तुमच्यावर. समीर, तुम्ही खूप चांगले आहात म्हणून सांगते. तुमचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर, आणि मी ते आयुष्यात कधीही विसरणार नाही. पण मी तुमच्यावर प्रेम नाही करत. मग कोणावर प्रेम करतेस? त्या यशवर? हो, यशवर प्रेम करते मी. का? तुम्हीच त्यांना माझ्या जवळ आणलं ना. तुम्हीच प्रयत्न केलेत की आमचं लग्न व्हावं ना. अगं, पण आता मीच तुला म्हणतोय की त्याला सोडून माझ्याकडे ये, तरी तू नाही म्हणतेस. कारण आता खूप उशीर झालाय. माझं लग्न झालं नसतं, मी त्यांच्यावर प्रेम करत नसते तर ठीक होतं. पण आता माझं लग्न झालंय. माझं सर्वस्व यश आहे, आणि आता त्यांच्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार करणं अशक्य आहे माझ्यासाठी. आदर्श पतिव्रता नारी. हा, आय लाईक इट. म्हणजे तुझं त्याच्याशी लग्न झालंय म्हणून तू मला नकार देतेस. अदरवाइज यू लव्ह मी, राईट? याचा अर्थ आपल्यामध्ये फक्त यश ही एकच अडचण आहे. नाही, पण तू काळजी करू नकोस. ही अडचण कशी चुटकीसरशी मी दूर करतो तू बघच. समीर, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही यशला काहीही करणार नाही आहात. माझं प्रेम आहे त्यांच्यावर, आणि तुम्ही जर त्यांना काही केलं तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. डोंट वरी स्वीटहार्ट, मी यशला काहीही करणार नाहीये. पण आता तोच हळूहळू तुझ्यापासून दूर जाणार आहे. बाय डार्लिंग.
यशवी, तू इथे काय करतोस? अरे अरे कमाल करतोस यश. अरे तूच बोलवलं होतंस ना दुर्गा ताईला शोधायसाठी. अरे हो, पण तू निघताना मला फोन करून येणार होतास आणि बाहेर भेटणार होतास ना. तू इथे काय करतोयस? अरे तुला भेटण्याआधी लेखाला सांत्वन करायला आलो होतो इथे. हो यार, मला पण तिची काळजी लागली, म्हणूनच मध्ये तिला भेटायला आलो. चल आज जाऊ. अरे त्याची काही गरज नाही, मी भेटलो ना आता तिला. शी इज क्वाईट नॉर्मल नाव. आणि मला असं वाटतं की तिला भेटण्यापेक्षा आपण दुर्गा ताईला शोधायला जाऊया ना. हो चल ये. चला गुरुजी, आता तुम्ही लग्नाचा मुहूर्त शोधून काढलायतच, तर मग आता बाकीची औपचारिकताही आपण पूर्ण करूया. हो हो ठीक आहे. मी यादी सुद्धा तयार करून आणली आहे. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. चला म्हणजे आता आम्ही सगळेजण ही बाकीची सगळी तयारी करायला मोकळे आहोत. हो काय चाललंय काय? जरा आम्हाला पण कळू द्या ना. आई, आता गुरुजी आलेत घरी म्हणजे काय चाललेलं असणार. यश आणि लेखाच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय त्यांनी, आणि बघ यादीही दिली आहे. यादी? एवढी घाई कशाला रे? आत्या, अगं घाई काय त्यात. एकदा त्यांचं लग्न झालं, रिसेप्शनचं फंक्शन झालं की मग ते दोघेही त्यांच्या हनीमूनला जायला मोकळे. काय ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी येतो. चला मी येतो तुम्हाला सोडायला. चल आलो. सावकाश. एकदा का लेखा आणि यशचं लग्न झालं की ते दोघं जण हनीमूनला जाणार. हनीमूनला गेले म्हणजे त्या दोघांच्या जवळीक वाढणार. यश काही केले आपलं काहीच ऐकणार नाही. काही करून हा हनीमून टाळला पाहिजे. एवढी गर्दी कसली? रस्ता अडवून ठेवला सगळं. ये बघूया. दादा, कसली गर्दी एवढी? अपघात झालं. अपघात झाला? हा, नुकताच झाला का? नुकता नाही हो, रात्रीच झालाय. हा, बऱ्या घरची बाई दिसते. हो. चला, सरनाईकांच्या घरामध्ये किती दिवसांनी शुभकार्य होते नाही. मृदुला, मी की नाही आधीच ठरवलं की त्या दिवशी काय घालायचं ते. हा, मी पण ती कांजीवरम साडी नेसणार आहे. हा, मी पण ती माझ्या दादाने ती साडी दे ना पिकॉक कलरची, ती नेसणार आहे. आणि मी तो माझा डायमंडचा सेट तो घालणार आहे. तो छान आहे. बरं मला सांग की आपण पार्लरचं काय करायचं? चल चल, पार्लरमध्ये कुठे जाणार? तिलाच इथे बोलवूया आपण, म्हणजे पटपट तयार होता येईल आपल्याला. आई ग, मला जरा अर्जंट मुंबईला जावं लागतं. का रे? अगं लेखाच्या ताईला ऍक्सिडेंट झालाय आणि त्यात त्या गेल्या. काय काय? हो, म्हणजे यशचाच तसा फोन आला होता मला. ऍक्च्युली मी हे सगळं उदय काकाला फोन करून कळवलंय, पण तो त्या इलेक्शनच्या कामांमध्ये बिझी आहे. सो मला असं वाटतंय की या अशा अवस्थेत आत्ता सईला तिकडे घेऊन जाणं फार बरं दिसणार नाही. तुम्ही कोणी येताय माझ्याबरोबर तिकडे? ठीक आहे, मी जातो मग. हां, फोन कर तिथे पोचल्यावरती. नक्की येतो. काय
काय रे देवा, काय कटकट आहे ग. हे लेखाच्या ताईला पण आत्ताच मरायचं होतं. शी, सगळ्या मूडचा कचरा केला नाही तर काय. आलात तुम्ही? ताई कुठे आहे? काय झालं? तुम्ही काय बोलत का नाही? ताई कुठे आहे? कुठे आहे ताई? यश